नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मागच्या एक मी व्हिडिओ बनवलेला तुम्हाला मी नाही का बोललेलो का माझ्या वडिलांची तब्येत वगैरे बिघडलेली आहे. तर त्यांना खूप त्रास होत होता. मागच्या त्यांना थोडंफार चांगलं वाटलं तर मी त्यांना बघा बाहेर पण घेऊन गेलेलो. तर बाहेर गेले त्यांना थोडं फ्रेश वगैरे वाटलं. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो का आपल्या घरात आपले नातेवाईक असो, आई वडील असो, बहीण भाऊ असो व कोणीही नातेवाईक असणं मित्रांनो, ही नाती मित्रांनो जपली पाहिजे. कारण असं आहे मित्रांनो, आज माझे वडील 3 दिवस झाले नाशिकमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये मी त्यांना जशी माझी आई पण आहे त्या हिशोबाने त्यांना मी सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर 2 दिवसापासून मित्रांनो ते बोलत नाही. म्हणजे असं त्यांना जाणवतं आहे का माझ्यानं सगळे माझा भाऊ आला, माझी मुलं माझ्यासंग बोलत आहे, सगळं करत आहे. मग त्यांना ते त्यांच्या त्या भावना त्यांना व्यक्त करतात नाही, ते आजारी त्यांना ते जाणवत नाही आजारी असल्यामुळं. म्हणजे त्यांना काय झालं, नॉर्मली त्रास होत होता, शुगर चक्कर वगैरे आहे, शुगरचा त्रास आहे. तर मित्रांनो, आज सगळे नातेवाईक आले, माझ्या बहिणी आले, एकूण एक पाहुणे आले, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आज माझे चुलत भाऊ, माझ्या चुलत बहिणी, माझी मावस बहीण, माझे चुलते, माझे भाऊ सगळे आले. त्यांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, मला धीर दिला. आणि मलाही त्यांच्याशिवाय मित्रांनो कोणी नाही. पण कुठंतरी म्हणायचं कारण असं आहे का, कुठंतरी मित्रांनो माझ्या जीवनामध्ये एक जागा मित्रांनो खाली म्हणजे सांगायचं कारण असं का मला एवढे तर कारण असं की मला कुठंतरी आज अशी एक जागा कमी वाटायला लागले. म्हणजे मित्रांनो, तो माझा मोठा भाऊ. म्हणजे जी आज समजा माझी एकट्याची जी धावपळ होते, ते सपोर्ट तर मला सगळ्यांनी आज केला. पण असं कुठंतरी वाटत होतं ना का नाही, आज मोठा भाऊ असता तर या गोष्टी झाल्या असत्या, सपोर्ट बी केला असता. कुठंतरी आज मला त्याची जाणीव होते का नाही, आज तो खरंच माझ्या पाठीशी पाहिजे होता. जी माझ्या मोठ्या भावाक मला आज जाणीव होती नाही, तीच माझ्या घरच्यांनी आज पूर्ण केली. सगळे मला आले, भेटले, खूप धीर दिला. मग हाच आमच्या बहीण भावाचं प्रेम, यांनी मला सपोर्ट केलं. तर व्हिडिओ काढायचं मित्रांनो कारण एवढंच, आपला मोठा भाऊ असो, बहीण असो, का हे नाती जपा मित्रांनो. काय होतं मित्रांनो, आपण भावनाच्या भरामध्ये बोलल्या जातो. आपण त्याला वाईट काही गोष्टी बोलवलं ते वाईट याच्यामध्ये भावनाच्या भरात आपण बोलून जातो. मग कुठं तरी आपल्याला आपल्या बहीण भावाशिवाय, नातेवाईकांशिवाय मित्रांनो पर्याय नाही. नाती जपा मित्रांनो. कारण की भविष्यात असे काही क्षण येतात बरं, हॉस्पिटलचे असो, काही वेगळे कठीण प्रसंग असो, आपल्याला अशा कठीण प्रसंगामध्ये तेच आपल्यासाठी धावतात. म्हणून मित्रांनो, तुमचा मोठा भाऊ असो का बहीण असो, लहान असो मोठा कोणीही असो, मित्रांनो खरं सांगतो नाती जपा. कारण की हे खूप महत्त्वाचं आहे. नाती जपल्या